कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. अरे हळू हळू आशू हे थँक्यू. कशाला एवढं फास्ट खायचं हं? अगं घाई झालीये मला. भाऊ गेलेत माझ्या आधी कामावरती आणि मला उशीर झालाय. आशू आशू, अरे भाऊ ना फॅक्टरीमध्ये काम होतं म्हणून गेलेत ते. तुला उशीर वगैरे नाही झालाय, आरामात. झालं आता सावकाश खा. हो ताई, पण आशूने खूपच मनावर घेतलंय ना कामाचं. मला खात्री आहे यांच्यासारखं आणि लक्ष्मण भाऊजींसारखं आपल्या कंपनीला आणखीन चांगले दिवस आणेल तो. करेक्ट आहेच, पण हे नवीन प्रोजेक्ट आशूसाठी महत्वाचं आहेच. अरे हो, कसं चाललंय त्याचं काम? एकदम मस्त काम, छान चालू आहे आणि आता छान मजा यायला लागली. हो, काय आहे, नेहा पण कामात हुशार आहे आणि आशूही व्यवस्थित लक्ष घालतोय, त्यामुळे हो आमचं बॉन्डिंग खूप छान जमलंय. चांगलं ट्युनिंग आहे ना. जमणारच, लहानपणीपासूनचे मित्र आहात तुम्ही. लहानपणीवरनं आठवलं, अगं आम्ही परवा जेवायला गेलो होतो ना, तिकडे तिने तो बिशीबिडी अन्ना राईस मागवला. तुला आठवत आहे आपण त्यांच्या घरी गेलो होतो लहानपणी तर बेळगावला, तर तिकडे बिशीबिडी अन्ना राईस खाल्ला होता आणि तो मला इतका आवडला माहितीये, तिने रेसिपी लिहून घेतली. हो मग घ्यावीच लागली. किती आवडला होता भात तुला तो. त्या दिवशी पण तो खाऊन इतकी मजा आली ना. नेहा हुशार आहे, अजूनही लक्षात आहे तिच्या. हुशार नाही, ठार वेडी आहे ती. अगदी वेडी आहे. तिला ना कोणासमोर काय बोलायचं, कसं वागायचं बरोबर कळतं. बघते ना मी लहानपणापासून, त्या वयातही तिला खूप चांगली समज होती. आणि आता तर काय बघते ना, वागणं बोलणं सगळंच खूप चांगली मुलगी आहे. काय संबंध म्हणजे? हे हे बघ, हे सगळं मला तुझ्याकडून कळणं अपेक्षित होतं, तर ते मला शिवाने सांगितलंय. मुळात तू तिला प्रपोज का नाही केलं? आता काही ह्या गोष्टी सगळ्यांना ओरडून सांगू का मी? हे बघ आशू, सगळ्यांचं मला माहित नाही, पण मला सांगावं लागेल. कारण त्या दिवशी सगळी तयारी करायला मी तुझ्या सोबत होतो. तू इतका उत्साहात होता, फुलं वगैरे घेऊन निघाला, तू तिथं पोहोचलाच नाही. हे काय वागणं आहे? काय फक्त आता मला तुला सगळं सांगायची गरज नाहीये. तुला समजणार नाही आता. बरोबर ना, मला माहित नाहीये ना, मग मला सांग ना. हेच तर मी सांगतोय, जे काही घडलंय, तुझी जी काही पूर्ण गोष्ट आहे ती मला सांग. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.